नमस्कार मित्रांनो, वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग. बघू शकता सकाळ घास कापायला आलोय. आपल्याकडे लय शेळ्या नाहीत, पण 2 शेळ्या 3 पाठीण 1 बोकाडे शेळ्या वाढत्यान. आता अंकिता गावाला गेल्यामुळं आपल्यावर घास कापायची पाळी आली. कधीतरी घास कापायची पाळी आली मग जरा त्रास होतो, पण जाऊ द्या, काम केल्याशिवाय पर्याय नाही. आणि काय झाले, आपल्याला घासावर औषध पण मारायचं बघा. तुम्हाला दाखवतो कशामुळे. त्याच्या किडं पडल्यात काही असं खालून पानं जळालेत, त्याच्यामुळे औषध मारायचे. आणि बऱ्याच दिवस व्हिडिओ येत नव्हतं, जरा होतं वडिलांचं वर्ष सराचं. वडिलांचं टेन्शन अजून पण काही गेलेलं नाही आपलं, पण आता येते ह्याची ग्वाही नाही देऊ शकत, पण ट्राय करतो. चला आता घास कापतो. आपलं आता काम बी मावरले मित्रांनो, आंघोळ बिंघोळ झाली. आज परू येणार आहे, यात्रेला गेलेले मामा तिकडे नांकेत येणार आहे. चला टकाटक होऊन ओकेमध्ये तयार होऊन बसलो आहे. 11 वाजले अजून जेवण नाही, कारण जित्राबांचं आधी केलं, नंतर आंघोळ केली आणि मग आता जेवण चालू आहे. म्हणजे जेवण करायचं आहे अजून, तरी वाढगं राहिलेलं आहे आणि कोंबड्यांना पण खायचं राहिले, पण करायचं आहे. तर बाईची चालल्यात बाकी जेवण घालणार आणि आज रिलॅक्स आहे. आज काही काम नाही, मग उद्याच्याला आहेत कामं. बघू, गावाकडलं जीवन आमचं असंच आहे, थोडंफार काम करून रिलॅक्स राहायचं, जीवाला त्रास अजिबात घ्यायचा नाही. चला आता जेवायला बघू काय केलं आहे बाईने, जेवण करू. मित्रांनो बघा, आपलं ते पल्याडलं गोरं आलेली गावरांग काय तिचं हे वासरू खाऊन पिऊन निवांत सुकी बसल्यात सावलीला उन्हाळ्याचं. आणि त्या विशेष आहे का, मला घरी गरमत आहे, पण ह्यांना इथं गरमत आहे. एकदम शांत बाबा घरी, गार वातावरण आहे. आणि तुम्ही म्हणताना काय खायचं नाही बघा, आपण बोध भरल्यात त्यांना खायला. आणि कमीत कमी जुलैपर्यंत बोध जाते, म्हणजे पाऊस काळात. मग काय ओके, जत्रा जर ठेवली तर खायला चांगलं पाहिजे, नाही तर दारात एक जत्रा पाहिजे नाही. शर्णाला घास वाटू काही निवांत. शेरडा पण तुम्हाला खाऊन बसल्या त्या दाखवतो. अंकलच्या शेरडा आणखीन अंकल घासायला गेला काय अंकलच्या इथं. अंकलकडे बऱ्याच आहेत, आपल्याकडं थोड्याच इथं. बघू शकता आपले फक्त एकच उभा आहे. घास टाकला आता. तुम्ही म्हणताना आता गावान नाही, काय नाही, परिस्थितीनुसार असतं भावांनो. सगळ्यात सुविधा करायच्या म्हणल्यावर शेळी पालनात आहे ना, खायला पैसा नाही राहायचा मला. चला आता आकाला फोन लावून देतो बाईला. मित्रांनो बघा बरं का आता आमची नाटकं. कमाला हात खाली की खाऊ दे ना. काय खाल्लं पप्पाने? कुठे गेलती बाबू तू? मामा का गेलती? मामा का गेलती? पप्पाच्या हात फोन आले का? नका आठवण, आता गाल खायची 2 दिवस नव्हती तुझा. आईकडून खायला घेऊन आलेली माझी बायको बघू शकता किती मोरं घेऊन खाते या. मित्रांनो तुम्हीच सांगा, कुणाच्या मोरं खायला? आणि तिने जर मला दिलं असतं, नाही ना, तिने जर मला दिलं असतं तर मी तिथं असतो. मला बोलू नाही सुद्धा, एकटीच खाते या. इतकी तर बेकार आहे. मग खा. नवीन खरेदी मित्रांनो, आयफोन डायरेक्ट 20 काढलाय परीने. बारका काय आम्हाला जमत नाही, त्याच्यामुळं लाव काना लाव बाबू. डायरेक्ट iPhone 20, 17 नाही 18 नाही, डायरेक्ट 20 घेतलाय. हॅलो मन, आयफोन घेतला म्हणा, आयफोन.
नाटकं करता काय? हा, नाद नाही करायचा. जमलं. मित्रांनो बघू शकता इथं JCB वसंत त्याची दगड हे करायसाठी चालू आहे. आणि विषय असा आहे, आपली एक खेप भरण खताची तेवढी आपल्याला भरायची, म्हणून 2 तास झाले ह्याच्या मागे हिंडतोय. तेवढी भरली की मोकळा झाला जीव. बघू आता काय करतो, यावा अशी अपेक्षा आहे. येईनच, ह्याची गॅरंटी घेता येत नाही. चला बघू काय म्हणतो.